महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख नेत्यांवर काही लोकसभा क्षेत्राची निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे। कारण आज 3 पक्ष आणि इतर घटक पक्षांना घेऊन महायुती म्हणून लोकसभेला निवडणुकीला सामोरं जात असताना त्याच्यातला समन्वय, सर्व पक्षांची एकवाक्यता होऊन प्रचार करणं, तिथल्या काही कमतरता आहेत का, काय उपाययोजना निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यकता आहे का, अशा अर्थानं सर्व निरीक्षण करून त्यावर उपाययोजना करत एकसंघपणे प्रचार त्या ठिकाणी व्हावा आणि ती जागा महायुती म्हणून जिंकली जावी, अशा अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं या ठिकाणी निरीक्षक एक 6 ते 7 त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्या माध्यमातून निश्चितच एकसूत्रीपणा, एकजिन्सीपणा येईल आणि त्या जागा निश्चितपणे ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष त्या ठिकाणी जिंकतील। भाऊ, प्रणिती शिंदेनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे। म्हणाले आमदार खरेदी विक्री करतात आणि रात्रीचं हे सगळं करतात, यांचा रात्रीचा खेळ चालू असतो। मला वाटतं प्रणिती शिंदेनं पहिलं आरशात डोकावून पाहावं। आपले पिताश्री या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देशाचे ऊर्जा, गृह महत्त्वाची खाती सांभाळलेली आहेत, तरी सोलापूर जिल्हा मागासलेला का, याचं उत्तर पहिलं द्यावं। गल्लीत साधं चिटूकभरसुद्धा विकासाचं काम केलं नाही, त्यांनी नाकाने काढणे सोलण्याचा प्रयत्न करू नये, असा त्यांना नम्रपणे माझा सल्ला त्या ठिकाणी राहील। दुसऱ्यांनी काय केलं आणि टीका करण्यापेक्षा आपल्या वडिलांच्या कारकिर्दीतली उपलब्धी सोलापूरवासियांसाठी काय, ते पहिलं जनतेसमोर सांगावं। संजय राऊत असं म्हणतात, अमित शहा तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचा मी हेडमास्टर आहे। संजय राऊत फार चिरकुट आहे। अमित शहांचं नेतृत्व या देशामध्ये काय ताकदीचं आहे, संघटन त्यांनी कशा पद्धतीनं बांधलं, उभं केलं आणि या देशावर भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांचं सरकार एनडीएचं त्या ठिकाणी आणण्यामध्ये सिंहाचा रोल आहे आणि चाणक्य म्हणून आज देशवासीय त्यांच्याकडे पाहतात। यांनी संघटन उभं केलं आणि संजय राऊतने शिवसेनेसारख्या संघटनेची माती केली। केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत एक निर्णय घेतला आहे, त्यामध्ये गुजरातचा 2000 टन कांदा परदेशात निर्यात करण्यास मान्यता दिली, मात्र महाराष्ट्राच्या कांद्याला परवानगी देण्यात आली नाही। मला वाटतं गुजरात बोलल्याशिवाय यांच्या निवडणुकीला काही सूरच सापडत नाही। केंद्र सरकारचा निर्णय आहे। आता या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कांद्याची परिस्थिती, इथल्या कांद्याची उपलब्धता आणि त्यांना त्या ठिकाणी सरकारने केलेली मदत हे संजय राऊत सांगत नाहीत। केवळ गुजरातला काय झालं की त्याची दौंडी पिटायची। आता त्यांना कांद्यातलं काही कळतं का, शेतीतलं काही कळतं का, परंतु उचलली जीभ लावली टाळ्याला, असं संजय राऊतना फक्त द्वेषाचं, गुजरातचं, मुंबई तोडणार, महाराष्ट्र गुजरात तुलना करणं। 2.5 वर्षात आपण काय दिवे लावले? कांद्याच्या प्रश्नावर एकदा तरी उद्धव ठाकरेंनी कधी बैठक घेतली का, या केंद्राशी समन्वय केला का? उलट शिंदेसाहेब आल्यानंतर केंद्र सरकारच्या खात्याशी समन्वय साधत इथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला आहे आणि पियुष गोयल मंत्री असताना त्यांनी याबाबतीत सहकार्याने मदतच केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे, असं पवार साहेब म्हणतात। शरद पवारांचा पक्ष केवढा, शरद पवार जागा किती लढवत आहेत, शरद पवार आता बारामतीतच घुटमळत आहेत आणि देशाच्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी बोलत आहेत। देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती असावं हे देशातील जनता आणि मतदार ठरवतात। मला वाटतं बारामतीचा मतदार त्यांनी खासदार व्हावं की नाही त्यांच्या मुलींनी, हे त्या ठिकाणी ठरवत आहेत। तिथे त्यांच्या मुलीला खासदार होतील की नाही अशा प्रकारचं चित्र आहे आणि ते असताना देशाच्या गोष्टी करणं म्हणजे आपली क्षमता केवढी, आपण किती जागा लढवतोय, मला वाटलं देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे। आपण पहिल्या टप्प्याचा निकाल बघाल, दुसऱ्या टप्प्याचा निकाल बघाल, देशवासियांचा सूर किंवा जो दिशा आहे ती मोदी साहेबांना नेतृत्व देण्याच्या दिशेनेच आहे। पवार काय बोलतात याच्याशी देणं घेणं नाही, या देशातील सर्वसामान्य माणूस, नागरिक, मतदार काय बोलतो हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी थेट या देशातील नागरिकाला, सर्वसामान्याला किंवा मतदाराला साथ घातलेली आहे आणि त्याची सुखदुःख समजून गरिबाच्या कल्याणाचं, सर्वांगीण विकासाचं राजकारण केलं आहे। त्यामुळे मोदींनाच नेतृत्व देशातील जनता देईल। पवार साहेबांना
उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवायचं आहे, त्यांचं त्या स्वप्नातच राहू द्या. बच्चू कडूने कोल्हापूरमध्ये आहेत, शाहू महाराजांविरुद्ध ते प्रचार करणार आहेत, मात्र गादी पुढे मोदी नाही असं राऊत म्हणाले. संजय राऊत खरं म्हणजे त्यांनी स्वतः काय काय वक्तव्य केले ते तपासून पाहावीत. वंशजांचे छत्रपतींच्या पुरावे मागणारी अवलाद संजय राऊतांची आहे. म्हणजे काल काय बोललो आणि आज काय बोलतो याचं तरी भान संजय राऊतांनी शुद्धीवर येऊन ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे गादीचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केला आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने केला आहे. म्हणून शाहू महाराजांच्या घरचे संभाजीराणींना खासदारकी सन्मानानं या देशातल्या मोदी सरकारनं पंतप्रधानांनी दिले. उदयनराजेंना त्या ठिकाणी सन्मान या देशाच्या भाजप NDA सरकारनं केलं आहे. हे देशवासियांना माहीत आहे आणि छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला माहीत आहे. शरद पवारांनी अनेक वर्ष या राज्याचं नेतृत्व केलं, देशात सत्तेत होते, काय तुम्ही गादीचा मान राखलात हे सगळे पाहतायत. आणि त्याच्यामुळे तसं जर असतं तर राहुल गांधी त्यांच्याकडे गेले असते, उद्धव ठाकरे गेले असते. त्याच्यामुळे तमाशा बघायचं काम सुरू आहे आणि गादीचा अवमान त्यांना पराभूत करण्याचं या लोकांचं षडयंत्र आहे की काय, अशा प्रकारचा संशय माझ्या मनात. बच्चू कडूने राजू शेट्टींना पाठिंबा दिलाय, त्यामुळे जे शिंदेसोबत गेलेले आहेत त्यांच्यात धुसफूस पाहायला मिळते असं विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, मला वाटतं बच्चू कडूंनी अमरावती पुरताच निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. राजू शेट्टीच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्यांचं ते व्यक्तिगत प्रहारचं मत आहे. परंतु बच्चू कडू बाकी ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या सोबतच त्या ठिकाणी असावीत अशी माझी माहिती. आजपासून पंतप्रधानांच्या महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवसात 7 सभा होत आहेत. याला जाऊन विरोधकांचं असं म्हणणं आहे की जर देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदींची लाट आहे तर इतक्या सभा घेण्याची वेळ का? अशा प्रकारचा प्रश्न घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे किंवा त्यांचे समर्थकच करू शकतात. देशामध्ये निवडणुकीत मेहनत घेणं हा गुन्हा आहे का? आज मोदी साहेब अपार कष्ट करतायत, तर त्यांच्याविषयी एक अभिमान आपल्याला वाटला पाहिजे की या देशासाठी देशाच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस काम करणारा, काबाड कष्ट करणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यांचं कौतुक व्हायच्याऐवजी अशी उलटी टीका करतायत, कारण ह्यांना कष्ट करायची तयारी नाही. उद्धव ठाकरे एखादा सकाळी सभा घेणार, दुपारी एखादी घेणार, हॉलमध्ये एखाद्या 500,000च्या, आणि कष्ट करायला त्यांना नकोत. त्याच्यामुळं त्यांच्या विचाराची लोक अशीच बरळणार. सर, एक काँग्रेसचे निवडणूक प्रश्न नसीम खान यांनी म्हणजे त्यांचे जे स्टार प्रचारक पदापासून राजीनामा, त्यांचा जो आरोप आहे ना तो गंभीर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे, मात्र 48 लोकसभा सीट असून एकही मुस्लिमला तिकीट नाही दिलेला. मला वाटतं अल्पसंख्याकांच्या विषयी गळा घोटणाऱ्या त्या ठिकाणच्या काँग्रेसनं आता त्यांचं खरं चित्र समोर आलेलं आहे की 48 जागांमध्ये एकही अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी जागा दिलेली नाही. आणि त्याचा राग स्वाभाविकपणे या ठिकाणी नसीम खानचा आहे. आणि त्याच्यामुळं अल्पसंख्याकांच्या बाबतीतलं धोरण त्यांचं ढोंगीपणाचं आहे, हे पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. नाशिकमध्ये एक वेगळाच एक ट्विस्ट आलेला आहे. महंत अनिकेत शास्त्री यांनी अर्ज घेतलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस, दिलीप महाजन यांनी हा अर्ज मला घेण्यास सांगितलेला आहे. लवकरच माझं नाव जाहीर होईल असं ते म्हणतात. आता ते कुणाचंही नाव घेऊ शकतात. ते काय बोलतात याच्यावर मी काय बोलणार. देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश महाजन जर काय बोलले असतील किंवा त्यांनी त्याला होकार नकार दिला तर बोलू शकतो. आता कोणी सांगू शकतं मला पंतप्रधानांनी फॉर्म घ्यायला सांगितलाय, मला सोनियांनी घ्यायला सांगितलाय. आता देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी महायुतीचे प्रमुख नेते राज्यातले आहेत. आमचे गिरीश भाऊ पण एक जबाबदार नेते आहेत. महायुतीत असताना असं कसं काय सांगू शकतात? दक्षिण मुंबईचं त्या झालं अजून मला वाटत नाही की यावर निर्णय झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.